नमस्कार, मी पायल. आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता गावगावच्या यात्रा चालू आहेत, तसंच आमच्या गावाची ही यात्रा झाली. गावाची म्हणण्यापेक्षा आमच्या कुलदैवताची यात्रा झाली. आमचं कुलदैवत सोनारी आहे. तर यात्रा होऊन गेली आणि मग आंबील केलं जातं यात्रेवरून आल्यावर नंतर. पण आता आम्ही या यात्रेलाही जाणं झालं नाही. मग घरी आपल्याला आपल्या कुलदैवताची जी काही सेवा असेल ते तरी आपल्या घरात व्हावी असं असतं. आणि आता आजकाल सगळ्यांच्याच घरामध्ये, अगोदर माहीत नसायचं पण आता सगळ्यांच्याच घरात की कुलदैवताचा टाक तरी असतो, मूर्ती तरी असते, फोटो तरी असतो. मग आपल्याला आहे ना कुळाचार करता येतं. कारण आता आहे ना एवढ्या समस्या असतात आपल्या जीवनामध्ये. आधी असं एवढं जाणवत नव्हतं, पण आता आपण प्रत्येक पावलागणी आपल्याला समोर खूप अडचणी असतात. त्यामुळं त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला आपली कुलदैवता मदत करत असते. त्यामुळे तिची पूजा ते आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. आता उन्हाळा चालू आहे, माझं उन्हाळा कामही चालू आहे. तर त्याचबरोबर आहे ना माझ्याकडे हे उडीद होते, आता एवढे सारे आहेत. तर म्हटलं आता ते ठेवल्यानंतर त्याला भुंगे लागतात. तसंही मी डाळ बनवण्यासाठीच आणलं होतं, पण आता डाळ काही खूप दिवस झालं बनवणं झालं नाही. म्हटलं चला आता उन्हाळा चालू झाला आहे, जेव्हा ऊन असेल ना तेव्हाच या गोष्टी करता येतात. त्यामुळं मग मी हे ना भिजू घालायला घेतलं होतं. तर उडीद म्हणलं की आहे ना खूप किचकिचीचं काम राहतं आणि डाळ घरी उडदाची बनवायची म्हणल्यावर डोक्याला थोडंसं टेन्शनच राहतं. पण आता आपण अशी पिढी आहेत ना की जुन्या परंपरा ही सांभाळते आणि आपले मॉडर्न जग ही जगून घेते. त्यामुळं हे मेंटेन करणारी पिढी म्हटलं तर आपली आहे. आता पुढं गेल्यानंतर आपल्या या सवयी आपल्या पुढची पिढी पाळेल का नाही माहीत नाही, पण आपण आहे, आपल्याला माहिती आहे तर आपण करायला काय हरकत आहे असं माझं म्हणणं असतं. त्यामुळं मग छान उडीद भिजू घातले, कारण त्याला आहे ना 2-3 दिवसाचं तर असाच वेळ जातो. दुहा नंतर त्याला वाळू घाला, भिजू घाला, त्यानंतर त्याला डाळ करून आणा किंवा घरीच कोण कोण ह्याच्यावर हे करतं जात्यावर आपल्या. तर आता आंबील बनवलं जातं. आंबील कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते की मी खूप सोप्या पद्धतीने बनवते. पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यात जिरं आणि लसूण टाकायचा. याच्याने टेस्ट खूप छान लागते. आंबील आहे ना अगोदर मला बिलकुल आवडायचं नाही, पण मी आता स्वतःच बनवते ना तेव्हापासून मला खरंच खूप आवडतं. आता पहिल्याही चांगलं बनवायच्या, पण तेव्हा आवडत नसं का माहीत नाही. पण आहे ना आता इथे ज्वारीचं पीठ आहे ना मी रात्रीच भिजू घातलं होतं, कारण त्याच्यामध्ये थोडासा आंबूसपणा येतो भिजू घातल्यानंतर. त्यामुळं मग ते भिजू घातलं जातं आणि तेच आता मी हटून घातलं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तसं आंबील आपल्या पोटासाठी खूप छान असतं. पहिल्या लोकांना काय खाण्यासाठी ह्या गोष्टी एवढ्या अवेलेबल नव्हत्या, पण हे आंबील हे पौष्टिक तर आहे. पहिले पौष्टिक तर आहेच आहे, पण आहे ना टेस्टलाही तेव्हा तेच आवडीनं खाल्लं जायचं, पिल्लं जायचं. पण आता आपल्याकडं व्हरायटी असते त्यामुळं या गोष्टी मागं पडल्या आहेत. आणि आता याच्यात आहे ना मी ताक टाकले एक ग्लास भरून, त्यामुळं त्याची टेस्ट इतकी वाढली आहे आणि छान एकदम थंडगार. आणि खरंच टेस्टला तर लागतं, पण थंडगार तर मग तर अजूनच छान लागतं. तर हे आंबील माझं तयार झालं आहे. आणि त्यानंतर मग मला आहे ना नैवेद्य आता काय करावं माझ्या डोक्यात होतं. पण आता गावाकडं कसं पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, या दिवशी परडी भरली जाते. आणि आमच्या इकडं पतर म्हणतात ते. आता काय असतं मला बी एवढं माहीत नाही, कारण ते माहेरचं वेगळं पडतं, सासरचं वेगळं पडतं. आणि आता सासरीचे थोडे रीतिरिवाज वेगळे असले तर आहे ना खूप कमी प्रमाणात आम्ही जातो, त्यामुळं बघणं होत नाही, माहिती कमी होते. सांगतात तेवढंच आम्ही ऐकतो. तर त्यामुळं मग ते ह्या गोष्टीच असतात. त्यामुळं मग म्हटलं, आणि सर मूळ म्हणजे नव्हते आणि सकाळचा एवढा स्वयंपाक राहिला होता, कारण सरही जेवायला नव्हते आणि सकाळी माझ्याकडून जास्तही झाला. त्यामुळं मग म्हटलं चला वरण भात आणि नैवेद्यच ह्यावेळेस केले. मी आमच्या गावाकडं कसे नैवेद्य बनवतात तेही तुम्हाला सांगते. आणि आता इथं मी राईस करायला घातला होता. आणि राईस माझी पद्धत मी तुम्हाला दाखवली ह्यावेळेस राईसची. थोडंसं तेल टाकायचं, त्यात जिरी टाकायची. आता मी हे देवासाठी करणार होते त्यामुळं जिरी काही मी टाकली नाही. फक्त तांदूळ धुवून थोड्या वेळ भिजत घातले होते आणि ते परतून घ्यायचे तेलामध्ये. आणि त्यानंतर त्यात गरम पाणी ओतायचं. त्यामुळं इतका राईस छान होतो. आपल्या हॉटेलमध्ये खातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपला राईस असा का होत नाही, पण या पद्धतीने केलं ना खूप छान होतं. आणि माझ्या भावाला तर माझा राईस इतका आवडतो आणि तो सगळ्याला म्हणजे माझ्या मम्मीला बहिणीला सांगतो की ती इतका छान राईस बनवते. त्यामुळं मला खरंच छान वाटतं, त्याला आवडतं ते. तर आहे
नैवेद्य बनवायला घेतले. आता ह्या आमच्या गावाकडे ना आता नैवेद्याला आहे ना पहिल्यापासून काय करतात की असेच नैवेद्य बनवतात. म्हणजे पारंपरिक पद्धत म्हणलं तर अशीच बनवतात. पण आता आपण ती सोडून दिली थोडीफार आणि आपण काय करतो, जे स्वयंपाकात आपली चपाती भाजी आहे तेच असं ठेवतो आणि त्याचं नैवेद्य दाखवतो. पण आहे ना आता गावागावाला असे काही सण असेल, देवाला कुठल्या जायचं असेल तर असे छोटे छोटे नैवेद्य करूनच नेतात. तर मी हे आज तसेच बनवले आहे. म्हणलं देवाला नैवेद्य म्हणण्यापेक्षा आहे ना असंच बनवू म्हटलं. तर दही भाताचाच नैवेद्य मी बनवणार होते. कारण याच्यावरच दही भात मिक्स करून थोडंसं तूप टाकायचं आणि साखर टाकायची आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता म्हणजे बऱ्यापैकी देवांना नैवेद्य ह्या दही भाताचाच दाखवला जातो. कारण त्याचं पहिल्यापासूनच पद्धत असतात त्याच आपण फॉलो करतात. तर असं तर इथं मी नैवेद्य भाजून घेते आणि हे छोटे छोटे बघितल्यावर असं वाटतं की मुलांसाठी केलेत का काय, पण नाही, ते देवांसाठी केले. आणि आता सिटीमध्ये हे नैवेद्य आहे ना, गावाकडं कसं गाई म्हशी असतात त्यांना चारलं जातं. पण आता इथं काही गाई म्हशी नसतात, मग प्रॉब्लेम येतो. त्यामुळंच बहुतेक की आता सगळेच जण आहे ना चपाती भाजी जे बनवले ना तेच नैवेद्य ठेवतात आणि मग तेच आपण खातो. मग असं नैवेद्य वायाही जात नाही. आणि कसं कधी कधी नैवेद्य तसंच राहून जातो. मग ते आपल्याला कुठं कशाला द्यावा हा मोठा प्रश्न राहतो. त्यामुळं मग मी असं शक्यतो जे चपाती ती मोठी बनवतो आपण तशीच बनवते आणि त्यांना नैवेद्य तसाच दाखवते. तर आता संध्याकाळी आहे ना आंबील बनवलं जाते. तर असं बघा, ज्वारी ठेवली जाते, त्याच्यावर असं आंबील भरून ठेवलं जातं आणि नैवेद्य असं ठेवलं जातं. तर असा कुळाचार तर मी पाळते. आणि आहे ना मला देवपूजा हे करायला आवडतं. मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि आता मला त्याच्यावर नाही ना असं कोण कोण आहे ना असं म्हणतं की किती देवधर्म करते, जास्त देवधर्म केल्यानंतर पुढं खूप अडचणी येतात असं खूप जणी मला म्हणलेत. पण आता ते खरं खोटं माहीत नाही. पण मला केल्यानंतर आनंद भेटतो. त्यामुळं मग मी करत राहते की हा बाबा असतं देवांचं. पण माझा अनुभव थोडा वेगळा आहे. जर देवांचं आपण करत असेल ना तर काही नाही मिळालं तरी आहे ना एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्यामुळं मग मी आवडीनं करते. तर आता ठीक आहे. आता आहे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला आहे ना एखादी गोष्ट बघितली ना ते करण्याचा खूप इंटरेस्ट असतो. का येते का आपल्याला, हे केल्यानंतर चांगली दिसेल का, म्हणूनच आहे ना आता व्हायरल खूपच इन्स्टाला तर बघतात तर ते किती छान व्हिडिओ त्यांचा असतो. तर पण आहे ना मला बनवायची इच्छा होती म्हणून मग मी ती बनवायला घेतलं. आता एक घरामध्ये आहे ना एक छोटीशी फळी होती तर तिला मी खिळे मारले पहिल्यांदा. कारण आहे ना म्हणलं बाऊलला एकदा बघितलं मी करून तर ते ढिल्लं होत होतं. तर मग त्यापेक्षा म्हणलं चला आपण हे काय करू, असं फळीला 2 खिळे मारले आणि मी ते फुलवाले करतात ना तशी फळी तयार केली. आणि असं करून बघितलं तर खूप छान होते आणि चांगलेही दिसतात. माझ्या डोक्यात असं आहे आता की त्याला कलर करून हे करावं. तर पुढं मी बघते. आणि एका देवांपुरती मी एक केली. आणि सगळे देव मला माझ्याकडे भरपूर देव आहेत त्यामुळं मग सगळ्या देवांना एकदाच मी करेल. म्हणजे निम्म्या केलेत मी आणि निम्म्या पूर्ण करेल. आणि मग मी तुम्हाला सगळे देवघरात घातल्यानंतर दाखवेल की खूप छान दिसतात ते. आणि दिसायला तर छान दिसतात पण ते बघायला खूप मस्त वाटतात, असे छान होतात तयार. तर ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आणि आता दुसऱ्या दिवशीच तुम्हाला डायरेक्ट दाखवलं. दुसऱ्या दिवशी आता उन्हाळा का माहीत मी थोडंसं करते. कारण आहे ना मला आवडही आहे या गोष्टीची, काहीतरी वेगळं वेगळं करायचं. त्या आणि मुलंही मला त्याच्यामध्ये आहे ना मदत करतात. मग आहे ना छोटाही करतो मोठाही करतो, छोटा थोडं मध्ये मध्ये करतो पण करतो, त्याला आवड वाटते. मग आपल्याला आतापासूनच आपण असे मुलांना थोडी थोडी सवय लागली की स्वतःही त्यांना काम करण्याची इच्छा होते. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.